नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जिथे बळावर बुद्धीचा विजय होतो. गोष्टीचे नाव आहे मूर्ख सिंह आणि हुशार ससा. फार पूर्वी एक जंगल होते. त्या हिरव्यागार जंगलात जिथे खूप साऱ्या प्रकारच्या प्राण्यांचा एक गजबजलेला समुदाय राहत होता, जे विस्तीर्ण आकाशाखाली आनंदाने शांततेत राहत होते. पण ही शांतता एका बलाढ्य गर्विष्ठ सिंहाच्या येण्याने भंग पावली, ज्याने जंगलात फक्त भीती आणि रक्तपात आणला. प्राण्यांना आता ही सततची दहशत सहन होत नव्हती. त्यांनी सिंहाकडे एक प्रस्ताव घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व जी तुमची निष्ठावंत प्रजा आहोत, आमची एक विनंती आहे. तुम्ही दररोज शिकार करून गोंधळ आणि भीती निर्माण करण्याऐवजी आम्ही वचन देतो की एक प्राणी तुमची शिकार म्हणून दररोज स्वेच्छेने तुमच्याकडे येईल. आणि म्हणून प्राण्यांनी त्यांचे भयानक वचन पाळले. एकामागून एक दुःखद दिवस आले. एका जीवाचे बलिदान देण्यात आले. त्यामध्ये शूर हरण, सावध माकड, बलवान डुक्कर या सर्वांनी राजाच्या भुकेला स्वतःला अर्पण केले. बळींची रांग भयानकपणे वाढत गेली. मग पहाट झाली जेव्हा एका लहान, क्षुल्लक वाटणाऱ्या सशावर ही वेळ आली. पण हा काही सामान्य प्राणी नव्हता. या सशाने एक धूर्त योजना आखली होती, ज्याने संपूर्ण जंगलाचे नशीब बदलेल. ससा जाणून बुजून उशिरा पोहोचला. राजा संतापला होता. त्याचे पोट भुकेने गुरगुरत होते. सिंहाने सशाला उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यावर सशाने सांगितले की दुसऱ्या एका सिंहाने त्याला अडवले होते, जो खूप शक्तिशाली होता आणि स्वतःला जंगलाचा राजा म्हणत होता. अशक्य, मीच इथला एकमेव राजा आहे. घेऊन चल मला त्या ढोंगीकडे. हुशार ससा रागवलेल्या सिंहाला एका जुन्या खोल विहिरीकडे घेऊन गेला. तिचे पाणी स्थिर आणि आरशासारखे स्वच्छ होते आणि म्हणाला, तो ढोंगी आतमध्ये राहतो. मला आव्हान देण्याची तुझी हिंमत कशी झाली? मूर्ख सिंह ओरडला आणि सिंहाने खोल विहिरीत उडी मारली आणि पुन्हा दिसला नाही. अशा प्रकारे केवळ आपल्या बुद्धीचा वापर करून हुशार सशाने संपूर्ण जंगलाला त्या अत्याचारी सिंहापासून वाचवले. प्राण्यांना आनंद झाला आणि त्यांची अंतःकरणे कृतज्ञतेने भरून गेली. अशाच कालातीत कथांसाठी सबस्क्राईब करा.